याच्यातल्या अनेक नागरिकांना आम्ही ओळखत नाही। तो ये पॉसिबल नहीं है। ये कैसे क्या हो रहा है ये मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है। इंक्वायरी की तब मालूम गिरा है कि 119 वोट मेरे घर में घर क्रमांक के ऊपर 119 वोट चल रहे हैं। घर क्रमांक 350, साधारण 600 स्क्वेअर फीटचं घर, आणि या एकाच घरात मतदार मात्र 119, तेही वेगवेगळ्या जाती धर्माचे। चंद्रपुरातील मतदार यादी पाहून घर मालकही चक्रावले आहेत। सत्य काय आहे पाहुयात मुंबई तकचं रियालिटी चेक ग्राउंडवरून। संपूर्ण देशात वोट चोरीच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू असताना विपक्ष जे आहे ते सरकारला याच मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहेत। असाच एक प्रकार चंद्रपुरातही समोर आलेला आहे। सध्या आपण चंद्रपूर जिल्ह्यातील या घुग्गुस शहरात आहोत। हा केमिकल वार्ड आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो घर आहे हा 600 स्क्वेअर फीट बनलेला घर आहे आणि या घराचा क्रमांक 350 आणि याच 350 घराच्या क्रमांकावर मतदार यादीत एकूण 119 लोकांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि याच घरात 119 लोक राहतात अशी जी माहिती आहे ती या ठिकाणी मतदार यादीमध्ये देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या घरामध्ये विविध जाती धर्माची लोकांची नावं सुद्धा समोर आलेली आहे। म्हणजे याच घरात विविध जाती धर्माची लोक सुद्धा या घरात राहतात असं सुद्धा या मतदार यादीतून समोर येत आहेत। या संपूर्ण हा जो घर आहे हा घर येथील बांदुरकर परिवाराचा आहे आणि ते या ठिकाणी सध्या नाही आहे। घराला कुलूप लागलेला आहे। ते बाहेर गावाला गेलेले आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली, त्यांना आम्ही संपर्क केला, त्यांनाही विचारलं। त्यांना या संपूर्ण प्रकाराला घेऊन कुठलीच माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी याच्यावर आपली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। हा जो संपूर्ण प्रकार आहे हा घुग्गुस शहरातील जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहे राजू रेड्डी असेल किंवा सय्यद अनवर असेल, इथले पदाधिकारी आहेत, त्यांनी हा संपूर्ण जो प्रकार आहे हा समोर आणलेला आहे। आपल्यासोबत सय्यद अनवर आहेत, आपण त्यांनाच विचारूया काय सांगा आपलं कसा काय माहिती मिळाली की हा जो मुद्दा आहे तो समोर तुम्ही घेऊन आलात। नुकत्याच काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या। महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा एक्झिट पोल सांगत असताना अचानक जो धक्कादायक निकाल आला त्याच्यावर महाराष्ट्राचा विश्वासच बसत नव्हता। देशाचे विरोधी पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी चुनाव आयोगाचा भंडाफोड केलेला आहे, त्यांचा भोंगळ कारभार देशासमोर आणलेला आहे। त्या अनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चंद्रपूर विधानसभेतील मतदार यादींचं ज्यावेळेस आम्ही चौकशी केली, तपासणी केली, त्यावेळेस आमच्यासमोर धक्कादायक असं प्रकरण समोर आलेलं आहे। आपण बघू शकता माझ्या हातात जी मतदार यादी आहे या यादीमध्ये तुम्हाला 350 क्रमांकाचा घर दिसत आहे, तो हाच घर आहे आणि या घरामध्ये तब्बल 119 मतदारांचा पत्ता या घरामध्ये दाखवलेला आहे। तुम्ही या मतदार यादीमध्ये बघू शकता कुणाचाही फोटो नाही, म्हणजे हे पूर्ण बोगस पद्धतीने मतदान करून घेण्याचा षडयंत्र या ठिकाणी रचण्यात आलेला आहे। हे जे आहे 119 लोक आहेत तर या भागातली आहेत, कधी तुम्हाला असं ह्याच्या नावाची लोक आढळली का? तुम्हाला कधी म्हणजे ओळख आहे कधी कुठल्या भागातली आहे? याच्यातल्या अनेक नागरिकांना आम्ही ओळखत नाही। हा शहर आमचा मिनी इंडिया आहे। आमच्या शहरामध्ये संपूर्ण देशाचे नागरिक राहतात। पडताळणीत आम्हाला असं आढळून आला की हा प्रभाग जो आहे हा 6 क्रमांकाचा प्रभाग आहे। याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 म्हणजे खूप दूरच्या अंतरावरच्या वार्डातल्या लोकांचे नावं या 350 घरामध्ये समाविष्ट केलेले आहे। अनेकांची नावं काटलेली आहे, अनेकांची कुठंतरी जोडलेली आहे। हा एकूण भ्रष्टाचार आणि षडयंत्र आहे। बिलकुल तुम्ही आरोप करून राहिले भ्रष्टाचाराचा। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा दिल्लीमध्ये होत आहे। असं असताना आता तुमची काय समोर भूमिका असणार आहे? आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ज्यांनी या पद्धतीच्या मतदार याद्या निर्माण केलेल्या आहे त्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारचा काही कारवाई करत नसेल, चौकशी करत नसेल, दोषींवर कारवाई करत नसेल तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा जन आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत। यापूर्वीही आम्ही ईव्हीएम करिता घुग्गुस ते चंद्रपूर पर्यंत पदयात्रा काढलेली आहे 27 किलोमीटरची। तुम्ही सांगितलं की हा एकच घर नसून याच्या व्यतिरिक्त परत काही असे घर आहेत ज्या ठिकाणी अशाच प्रकारची अनेक लोकांची नावं समोर आलेली आहेत। 0 क्रमांकाचं घर असू शकते का? असू शकत नाही। माझ्या शहरामध्ये 0 क्रमांकाच्या अनेक घरांवर मतदारांचा पत्ता दिलेला आहे। 1 क्रमांकाच्या नंबरवर अनेकांचे पत्ते दाखवलेले आहे।
100 क्रमांकाच्या घरावर जवळपास 65 लोकांचे मतदारांचे पत्ते त्या ठिकाणी 65 नंबरवर दाखवण्यात आलेले आहे. एकंदरीत संपूर्ण मतदार याद्या या भोंगड आणि बोगस आहेत. मैं सचिन कौड़ू बांदुरकर केमिकल वार्ड नंबर 6 में 350 घर क्रमांक यहाँ पे रहता हूँ। मेरे घर में 4 लोगों की फैमिली है, जैसे कि मैं, मेरी मिसेज, 2 बच्चे। तो घर में दोनों के वोटिंग है, बाकी तो बच्चे छोटे हैं। इसमें मेरे को अभी मालूम गिरा है कि मेरे घर क्रमांक 350 में 119 वोट है, तो ये पॉसिबल नहीं है। ये कैसे क्या हो रहा है ये मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है। तो जैसे कि इन्होंने इंक्वायरी की तब मालूम गिरा है कि 119 वोट मेरे घर में घर क्रमांक के ऊपर 119 वोट चल रहे हैं, तो ये कैसे क्या है। और मेरे घर में तो उतनी जगह भी नहीं है, 119 लोग रहने के हिसाब से मेरे रूम भी नहीं है। 800 में प्लॉट है मेरा, 600 में बांधकाम है, 600 में उतने लोग रह ही नहीं सकते। 3 रूम का मकान है मेरा, तो ये कैसे क्या पॉसिबल हो रहा है वो समझ में नहीं आ रहा है। अभी मेरे हिसाब से तो मतदान वाले जो लोग हैं उन्होंने इनका ये सोल्यूशन निकालना चाहिए, इनके ऊपर इंक्वायरी बैठाना चाहिए। इतने लोग एक साथ में एक घर में इतने वोट कैसे क्या, ये इंक्वायरी होना चाहिए। नमस्कार। देश के नेते, विरोधी पक्ष नेते सम्माननीय राहुल गांधी जी ने बीते कई दिनों से इलेक्शन कमीशन को डेटा मांग रहा। उन्होंने इलेक्ट्रॉनिक डेटा ना देते हुए सादा डेटा में उन्होंने पेपर में दिया गया है। साथ ही साथ आप लोगों को मालूम है कि लोकसभा का इलेक्शन हुआ उस टाइम पर पूरा माहौल कांग्रेस की तरफ था, लेकिन जब विधानसभा का इलेक्शन हुआ तो माहौल पूरा भाजपा तरफ गया। कहीं ना कहीं इलेक्शन कमीशन के ऊपर में डाउट आ रहा था। माननीय राहुल गांधी जी ने जिस तरीके से उन्होंने पड़ताल किया, उसके बाद गुग्गू शहर कांग्रेस कमेटी की ओर से हम पूरे लोग मिलकर पड़ताल करे। 350 घर में 119 वोट पाया गया है। 119 वोट में हमने यहाँ पड़ताल करने के बाद पता लगा कि 2 ही लोग रहते हैं, 2 ही वोट है, 600 फुट का घर है। कहीं ना कहीं इलेक्शन कमीशन भाजपा के फेवर में काम कर रहा है, इसीलिए कांग्रेस कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके उजागर किया। साथ ही साथ गुग्गुस में और कई जगह ऐसा मतदान मिलने का 100% चांसेस है, जिस मतदान को हेराफेरी करते बढ़ाते जा रहे हैं और भाजपा के फेवर में काम करने के लिए लगाते जा रहे हैं। इसीलिए मैं कांग्रेस तरफ से विनती करता हूं कि उनके ऊपर में देशद्रोही की गुना दाखिल होना चाहिए, अन्यथा आने वाले दिनों में काँग्रेस की तरफ से बड़ी आंदोलन छेड़ा जाएगा। ये मतदार यादीत जे नाव आहेत ती लोक कोण आहेत ते हे इथली जे स्थानिक आहेत ते सुद्धा ओळखत नाही आणि एका घरात छोट्याशा घरात 119 लोक राहतात। हे अशी जे यादी समोर आलेली आहे, त्यामुळे हा संपूर्ण प्रकार जनतेसमोर आलेला पाहिजे आणि या संपूर्ण प्रकाराला घेऊन जे कारवाई आहे ती झाली पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी करताना आपल्याला दिसून येत आहे। विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक।